तर गाईस गुड मॉर्निंग, मी यश मांगा तुमचं पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि काल खूप सारे इन्सिडेंट्स घडले आमच्यासोबत. हा विला आम्ही आता इकडेच सोडून देतो. विल्यामध्ये खूप सारे इन्सिडेंट्स घडले आणि हा पण बघा, हा पूर्ण खंडर आहे, हे पण पूर्ण खंडर आहे आणि खूप असे इन्सिडेंट्स घडले आमच्यासोबत जे आम्ही शेअर करेन थोड्या वेळामध्ये. तिथपर्यंत आम्ही आता इकडून निघतो पहिला परत आणि आम्ही नवीन रूम घेतला आहे, तिकडे जाऊन आता आम्ही राहतो. ते पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. भेटूया आपण पुढे. रात्रीचा ब्लॉग एंड करता आला नाही त्याचं पण कारण तुम्हाला सांगेन मी. पण हा विला चुकून पण गोव्यामध्ये घेऊ नका, हा विला चुकून पण गोव्यामध्ये घेऊ नका. खूप इन्सिडेंट्स घडले आमच्यासोबत, नक्की तुम्हाला सांगू आम्ही. तर चला निघाल्यात सगळीजण. आता अजून आंघोळ नाही केले, हां अजून आंघोळ नाही केले, जाऊन आंघोळ करतो. ते पण सगळेजण चला 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 चला. हा हा चला. गाईस तुम्ही बघू शकता आमचा क्लासरूम गोव्याचा जे आमच्या मनामध्ये होतं ना, स्विमिंग पूल स्विमिंग पूल. वाय 2 BHK चा फ्लॅट घेतला चुपचाप. इज्जत मध्ये 2 फ्लॅट घेतले. 2 BHK एक नाही 2 घेतले. पैशाची कमी नाही आमच्याकडे. बाय पैसे दिले तिने आपल्याला, 1 रुपया नाही दिला, परत पैसे भरून घेतले. आमच्यावरती लिंबू केलाय, तिला आता दाखवतो जादू तो ना काय असतं. बाय हे बघा, हा फ्लॅट केवढा मोठा आहे. सेम असेच 2 फ्लॅट आहेत, अजून एक फ्लॅट आहे आणि हा एक. तर इन्सिडेंट असे झाले की काल रात्रीपासून काही ना काही चालूच आहे. दरबार ठोकायचा आवाज, परत खिडक्यांचा आवाज वगैरे असं काही ना काही चालूच होतं. पण आम्ही इग्नोर केला त्या गोष्टीला. पण तरी खूप काही असे इन्सिडेंट्स घडले म्हणून आम्ही तो विला सोडला. तर ती आता सकाळी नखरे करायला लागले, जी ओनर आहे ती नखरे करायला लागलेली. कारण की आम्ही एका एजंट थ्रू तो बुक केला होता, तर एजंटला ते पैसे वगैरे होते. तर मी त्या एजंटशी वगैरे बोललो की बरं असं असं आहे. तर त्याने आम्हाला ना हा रूम 2 दिलेत, त्याचे आपण पैसे भरले. याचा एक्स्ट्रा चेक आहे ते XYZ. कारण की आम्हाला चेंज करणं भाग होता. कारण की जर चेंज असं केलं तर मग तब्येत वगैरे बिघडली असते वगैरे काय झालं असं, तर त्याची जिम्मेदारी आपण हा मेन म्हणजे आपण जेंट्स असले आपण ॲडजस्ट करून घेतो. आपल्यासोबत आपल्या बहिणी आहेत, आपल्या लेडीज आहेत आपल्यासोबत, तर मग कसं प्रॉब्लेम खूप होतो. त्यामुळे मग आम्ही चेंज केला. 2 फ्लॅट घेतले आता आणि एकदम कम्फर्टेबल आहे. हा एरिया आहे, हा बाहेरचा व्ह्यू. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, आपली बस आणि हा एरिया आहे. त्या एरियामध्ये तर पूर्ण खंडर होता, तुम्ही बघितलं असेल. हा तर एरिया खूप चांगला आहे. आता तयारी करतो. पूर्ण रात्री आम्ही 5 वाजता म्हणजे मी ध्रुव अक्की आम्ही तिघांनी वैभव होता, आम्ही 4 जण आहे ना 5 वाजता झोपायला गेला. आणि प्रीत पण जागा होता, तो प्रीत झोपलाच नाही मिळत, पुन्हा जागा होता. तरी पण आम्ही केले आता मॅनेज आणि आज सुखाने झोप घेऊ. आता टॉल कोणाचं तर माहीत नाही आपल्याला, राहू दे. तर आता आपण तयारी करूया आणि आता जाऊया आपण आपल्या कोणती तरी प्लेस बघितलं त्या लोकांनी, आम्हाला माहीतच नाही कुठे फिरायचं कुठे नाही. त्या लोकांनी बघितलं, तिकडे आपण जाऊन फिरायला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. रेडी होतो मग तुम्हाला आपला ड्रेस कोड दाखवतो. बाकी स्विमिंग पूल बादशाह मिळाला आहे, मनापासून चुम्मा 1 नंबर क्लास भेटला. 2 BHK भाई गोवा अख्खा विकत घेतलाय आपण चिल मध्ये. तर आपली ड्रेस कोड दाखवतो मला. तिथपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. बाय बाय. आजची ड्रेसिंग भाईची पटेल भाईची ड्रेसिंग बघा. यो ड्रेसिंग मारले सब लोग विथ एनाबेलाची ड्रेसिंग. भाई आपली ड्रेसिंग बघा कशी आवडली का? आवडली नक्की कमेंट करा. हे माझी ड्रेसिंग दाखवा जरा. आणि आमच्या यश भाऊची ड्रेसिंग बघू शकता तुम्ही, ही बघा एक नंबर. आणि आमच्या जानू यांची पण ड्रेसिंग आणि आमची ईशा दीदी हिची पण ड्रेसिंग बघा. अजून आमचा एकच भाई ध्रुव भाई, काय ध्रुवच्या नावाची इकडे बंगले वाईन शॉप काय प्रॉपर्टी करून ठेवलेली आहे ध्रुवच्या नावाची. चला तर आता आपण निघूया. ते येतात तिकडे खालती आपली बस विघ्नहर्ता ट्रॅव्हलर्स. ज्याला जायचं असेल त्यांनी नंबर नोट करून ठेवा. आपल्या जिजूंची बस आहे, मला कॉन्टॅक्ट करा. एकदम ड्रायव्हर दादा एकदम भारी आहे. आपल्या ब्लॉग मध्ये दिसणार दादा. आपल्या दादासोबत आपला भाऊ पण आहे. दादाचं नाव काय? हा भाई
बघा ही आपली बस आहे. कोणा जायचं असेल तर नक्की आपल्याला सांगा. आपल्या जिजूंचीच बस आहे. चलो ब्लॉग बंद करतो. सांग फोटो काढायचे यांचे. फायनली वी आर गोईंग साऊथ गोवा. साऊथ गोवासाठी आम्ही निघालेले आहेत. तर पुढचं लोकेशन जाऊन आपण भेटूया. तर गाईस आम्ही आता आलेले आहेत ओल्ड गोवा चर्चला. आणि आपली आमच्या भाईला फोन आलाय. चला 2 मेंबर मागे राहिलेत. आपण जाऊया लवकरच जाऊया. इकडची स्टोरी काय आहे ना ते आता माहिती पडेल आतमध्ये गेल्यावर. आणि तुम्हाला सांगू का की ओल्ड गोवा चर्च म्हणजे मला असं ऐकायला आलंय की त्याला घेतलं आणि त्याला बांधून ठेवलं काहीतरी. तो बघू कसा आता बघू कसा बांधलाय. तो बांधलेला असेल तर सोडू आपण. भाई कोणा बांधून ठेवायचं नसते. आपापल्या आजारी सगळ्यांना असते. आठवडे बितडे नको. मी पकड ठेवलाय खिशामध्ये चुपचाप. तर कचक्याव मध्ये आपला मस्त 50 आणलाय. सोडूया. हे बघा डीजे आणलाय इकडे. मी आता जाऊया चर्चला. आतमध्ये जाऊन भेटूया. फंक्शन आहे इकडे. इकडे मी मोठा प्रोग्राम ठेवलाय. आता आझादी देणार आहे ना मी. आज मी आझादी देणार आहे ना. इकडे मी आता हे बघा विंगे बघा जगदीश पाटील, सोनेली भोईर, परमेश माली, आशिष म्हात्रे, अनिमेश ठाकूर असे सगळे मोठे मोठे सिंगर येणार आहेत आज इकडे. आणि हे बघा आम्ही नाचायला आल्यात सगळी जण. म्हणजे फुल क्लब डान्स करणार आहात. म्हणजे आगरी कोली क्लब डान्स. आता आम्ही ते बांधलेलं आहे. आता कोणाला तरी बांधलेलं आहे त्याला आम्ही सोडायला चालल्यात. पकड बिकड घेऊन आल्यात. बघू होय पकड आणलाय का की तर कोणातरी बांधलाय त्याला सोडायचं आपल्याला. आता नाही आम्ही आता डब्ल्यू शोधणार. आमचे 10 करोड रुपये ते हरवलेले. आमच्या काकाने कुठे लपवला देवाला माहिती. आता शोधतात. सेंट सेबेस्टियन गार्डनला जायचं आहे आता आपल्याला. आमचे थोड्याच टाइमात आम्ही सेंट सेबेस्टियन गार्डनला निघणार आहेत. तर तो डब्ल्यू शोधणार आहेत आणि त्या डब्ल्यूच्या खालचे पैसे घेणार आहेत. कंटिन्यू ब्लॉग बघायला. जे कोणी 10 पहिले सबस्क्रायबर्स असतील सगळ्यांच्या अकाउंटला 1-1 लाख रुपये. भाई एक नंबर. चला आता आपण एंट्री केलेली आहे. भाई कुठे बांधलाय. नो फोटोज अलाउड लिहिले. चलो बाय बाय. फोटो अलाउड नाही. का सिलाई किया चाइना के यूरोप से इम्पोर्ट करके वो भी है ये छान असं एक गार्डन टाईप बनायला बसवले. तर बनवले बसायसाठी. तर आता फोटो काढायला सुरुवात होतीलच त्यांची. फोटो काढायला यांची सुरुवात होणारच. आहे. हा हे बघा सदाशिव हरिपेठ. तर मस्त असं बसायला बनवले. आणि आतमधले मला खरं तर आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. पण आपला भाई आहे ना जे नाही काम सांगितलं ना ते आपण पहिला करतो. काय भाई. आणि माझी एकदा शपथ सांगतो. माझी जुनी लव्ह स्टोरी आहे 2017ची. भाईची आयटम आहे. आज तिला मी स्वतः चर्च मध्ये आलो. शपथ मस्कर नाही. मला जाम एवढं मनाला वाईट वाटतं. माझ्या नजरेसमोर दुसऱ्या पोराच्या जोडीला आहे. माझ्या नजरेसमोर दुसऱ्या पोराच्या जोडीला. अरे भेंचे उद्ध्वस्त लिंबू फिरवतो आधीच्यावरती. मावशीकडनं ट्रेनिंग घेतली. आणि तुम्हाला हे आजचा आता मेन सीन सांगू आपण. तुम्हाला मी मेन सीन हा सांगतो. तर आम्ही आता आहेत ओल्ड गोवा चर्चमध्ये. तर इथे
आपल्याला व्हिडिओ करायला अलाउड नव्हता, तुम्हाला मी दाखवल्याचे स्टार्टिंगलाच. पण आपला भाऊ आहे ना, असं आहे ना, जे आपण नाही करा सांगत ना ते आपण पहिला करतो. आपल्या अंगात जाम किड आहेत. तर काढलेत व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. इकडे ते स्टोरी अशी आहे की काहीतरी त्याला मेन काहीतरी बनवलं, इकडे त्याचं स्थान दिलं कोणतरी मोठं, तर इकडे त्याला बांधून ठेवलेलं आहे. अजूनपर्यंत त्याची स्केलेटन तिकडे आहेत आणि त्याचे नखं वगैरे वाढतात अजूनपर्यंत. तिकडे जे आहे ते तुम्हाला मी दाखवले सगळं. ही ती स्टोरी होती, त्याच्यामध्ये आता वाचली थोडीफार तर माहिती पडल्याचे कपडे वगैरे इकडे हात अजून दाखवून ठेवले आहेत. पण त्याला स्केलेटन म्हणजे त्याचं पूर्ण स्केलेटन आहे, त्याचे नखं वगैरे वाढतात अजूनपर्यंत वाढतात. तर ते तिकडे दाखवलेलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही आमचा विला चेंज केला. काल आम्ही जेव्हा विलामध्ये आले तेव्हा खूप सारे इन्सिडेंट आमच्यासोबत घडले. रात्री मोस्टली अमावस्या होती काल, तर खूप सारे इन्सिडेंट घडले. आणि इन्सिडेंट असे घडले की घुंगरूंचा आवाज, परत दरवाजे ठोकायचा आवाज वगैरे आम्हाला खूप येत होते. आणि हात वगैरे दिसले आम्हाला खिडकीमधून वगैरे असं झालं. पण नॉर्मली आम्ही इग्नोर केलं आणि हँडल केली अख्खी सिच्युएशन. आणि आम्ही म्हणजे मोस्टली मी अख्खी बरेच आम्ही चौघं प्रीत, वैभव, ध्रुव आम्ही झोपलेच नव्हते. अख्खे आम्ही 5-6 वाजे पण आम्ही जागे होते. बाकीच्यांना आम्ही झोपवलं कसं बसं करून आणि आमची पूर्ण टीम आम्ही जागे होते. आणि हा भाई आमचा जाम घाबरलेला, पण तरी आम्ही सिच्युएशन हँडल केली पूर्ण. आणि आम्ही आज विला चेंज केला. आणि असं सिच्युएशन झाली की आम्ही 21,000 रुपये त्या विलाचे भरले आहेत. टोटल 21,000 रुपये आम्ही त्या विलाचे भरले आहेत. आणि ती बाई पैसे द्यायला रेडी नव्हती आम्हाला. आणि मेन म्हणजे त्या बाईमध्ये शॉर्ट होता काहीतरी, कारण की आम्ही काल आले ना तेव्हा ती बाई आपल्याला भेटली नव्हती. म्हणजे आम्ही जेव्हा आले ना तेव्हा फक्त 2 जणच होते. टू व्हीलर टोचन देत होते आणि आमची बस आली. आणि आम्हाला तिकडे विलामध्ये पण 2 जणच होते. त्याने आम्हाला हात केला की बाबा हा विला आपला आहे, म्हणजे त्याने आम्हाला रस्ता दाखवला. तर ती बाई कुठून आली अचानक काय माहीत नाही. त्या विलाची ती ओनर होती आणि तिच्यामध्येच काहीतरी खोट होता, जाऊ दे. आणि तिने आज सकाळी आम्हाला एवढं बोललं ना की तुम लोग बोलते झूठ करोगे तो ऐसा होगा, हे होगा. जीजसकडे काही ना काय बोलायला लागलेले. भाई आपण काही केलं नाही, आपण अनुभवलं, आपल्याला माहिती आहे. जाऊ दे, आपण निघाले आणि आपण दुसरा घेतला. पैसे गेले चालेल, काय प्रॉब्लेम नाही, पण आपली सेफ्टी महत्त्वाची. तर ही स्टोरी झाली आमच्यासोबत काल. तर गोव्यामध्ये तुम्ही कधी पण घेतील विला वगैरे तर तिकडून घेऊन येऊच नका, इकडे या आणि इकडे येऊन विला घ्या. भेटतात विला, नाही असं नाही, बुकिंगमध्ये विला भेटतात आपल्याला. तर की काय बोलशील? आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये पण दाखवू, चांगले विला आहे तिकडे. आणि आम्ही पण जो घेतलाय जो आता जो आम्ही घेतलाय ना 2 BHK फ्लॅट, तो 1 नंबर आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो, एक रिजनेबल रेटमध्ये. प्लस स्विमिंग पूल पण आहे. बिल्डिंग आहे, अपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 2 फ्लॅट दिले त्यांनी 2 BHKचे. म्हणजे आमच्याकडे आता 4 रूम, 2 हॉल, 2 किचन, असं एक स्विमिंग विथ 1 स्विमिंग पूल, असं पूल आम्हाला एक असं कॉम्बो भेटलेला आहे. पैसे गेले काय प्रॉब्लेम नाही, पण आमची सेफ्टी आता महत्त्वाची झाली म्हणून आम्ही तो घेतला. तर आता आपण बघूया दुसऱ्या लोकेशनला जाणार आहात. तिथपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. स्टे ट्यून. जय गोवा. फोटो सेशन झालेलं आहे सगळ्यांचे एक फोटो टाकेन मी. आमच्या आता वकीलबाई शोधते कुठे जायचं नेक्स्ट डेस्टिनेशन. शोध तिथपर्यंत आपण जाऊया पुढे. स्टोरी टाक लगेच, आपल्याला मेन्शन करू. याची आईला फोटो काढून स्टोरी टाक. मग ही वाली मेन्शन करायला लागते. आईने माझ्यामुळे येत आहे. तूच सगळ्यात पहिले टाकते. तू गोवामध्ये काय नाही मिळत, येऊच तो काय ना भेंडे एकवीला चला आई के दरबार में चलो. तर गाईस आमचं फोटो सेशन काय खपत नाही मिळत आहे. सगळे फोटोज काढायला लागले आहेत. अजून आमचं सकाळपासून आत्ताशी एकच डेस्टिनेशन झालेलं आहे. काय माहिती आम्ही बाकीचे डेस्टिनेशन होणार आहेत की नाही. माझ्यासोबत आहे पूर्वा घरात. चला जाऊया आपण बसजवळ. आता वर लेडी कोणत्या चर्च आहे तिथे जायचं आहे. तर चला जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला. बाय बाय. आम्ही आता चाललो आहे श्री मंगेशी संस्था टेम्पल, मंगेश टेम्पलला आपल्या गोव्यामध्ये आहे. जिथे महादेवांची मूर्ती आहे. आपण पोचलो आहेत लोकेशनला, बघू शकता. तर आपण जाऊया आतलं दर्शन घेऊया महादेवांचं.
चप्पल स्टँड आहे, सगळ्यांना चप्पल काढायला इकडे. इथे शॉर्ट्स अलाउड नाही, जे शॉर्ट्स घालतात त्यांना लुंगी घालायला लागते. बघा सगळ्यांना. मंदिर परिसर. नवीन पद्धत आहे. तर सर्व झाले रेडी, परत दर्शन घेतलं. आता आपण जाऊया बालाजी मंदिरला, त्याच्यानंतर जेवायला. ब्रँडेड आहे शूज यार, 8,000 का शूज आहे, चलता है ब्रो. 8,000 का शूज पहनताय भाई तू. आणि लायकीत राहायचं ना, नायकी घालायची. लायकी नव्हती घालायची, काय घेतली नायकी. नायकी किती रुपये? लोक बोले तुझी नाही लायकी. बाय किती रुपये? बाय किती रुपये? चला निघूया, सर्वजण निघाले, आपण पण जाऊया. चलो बाय 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 बाय. तर आम्ही आत्ता आलेलो आहे बालाजी मंदिर. गोव्यामध्ये दुसरं मंदिर बालाजी मंदिर. एम सटलापासून आता या तिसऱ्या स्पॉटवर आल्यात. एक चर्च केलं, ओल्ड चर्च, एक मंदिर केलं शंकराचं, आणि एक तिसरं बालाजी मंदिर. बघू शकता, म्हणजे हर एक एरियाच्या परिसरामध्ये ग्रीनरी आहे, आणि हे चांगलं असं बोलू शकतो आपण की नेचर ब्युटी खूप चांगलं आहे. काय रे? आंब्याचं. हां हे बघा, जुन्या देवांची परंपरा. कोणतं मंदिर आहे? बालाजी मंदिर. श्रीनिवास गोविंदा वेंकटरमणे गोविंदा गोविंदा मला गोविंदा हरी गोविंदा 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 पोलीस गावातला गोविंदा. मला तर हे मंदिराचा परिसर आहे, आणि सगळ्यांना बोलेपर्यंत गणपती बाप्पा मोरया. हिंदू कल्चरसाठी बघा, हिंदू कल्चरसाठी फॉरेनर पण आपलं हिंदू कल्चर बघायला येतात. खरे आम्ही आलेलो आहे जंगलात अमेझॉनच्या, आणि आम्हाला चित्त्या बनवलेला आहे. चित्त्या बनवला आम्ही, चित्ता बघायला आलो, चित्ते बनवून चालले. चित्ते बनवला. हे आमची स्पॉन्सर आहे आजच्या झूची. झू मध्ये काय चू बनवला, झू मध्ये चू बनवला. झू मध्ये चू बनवलंय, काहीच नाही दिसत भाई. एक किती झाडं, किती पानं, किती ते डोंगर. बघा बघा बघा. 800 रुपयामध्ये आम्हाला 800 रुपयामध्ये आम्हाला ही झाड दाखवायला आणले आहेत, आणि मला यांना कोणाला तरी दाखवलं असतं मी. अशी वळणं आम्हाला आयुष्यात भेटली नसती. एक गाडी दिसली, एक गाडी दिसली, एक गाडी दिसली, एक गाडी दिसली. हा भाई क्रोकोडाईल आहे, तू बघ, हे तू बघ क्रोकोडाईल, हे तू बघ क्रोकोडाईल, हे बघ टांगवलाय, प्लास्टिक हे काय टांगवलाय, हे बघ टांगवलाय. ओ त्याच्यात भाई रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. त्यांच्याशी आम्ही भाई इकडे तमिळ लोक होते, त्यांच्याशी आम्ही इंग्लिश मध्ये बोलले. इंग्लिश मध्ये वार्ता करायला लागला, हिंदी पण समजलं नाही. आमच्याकडे जेवढी भारी होती ना की रोम रोम भाइयों, वी आर कम टू रोम हियर, टू रोम आय किली. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे.
बाय जंगल हाय पुढे. अरे चला चुकी आहे ना. चला चला. हे बघ हे हो पोरी सारखा 1000 फोटो काढायला जातो. खतरनाक येड झ. अरे त्याला बोलावे अक्की. फोटो पण काढते बघा माझ्या. अकी पुरी वन आला रे आला हनुमान आला आबाल गडगडला आला रे आला हनुमान आला आबाल गडगडला आबाल गडगड नाही हनुमान आला वानर सेनेला. या बघायला पण आलेत. 800 रुपये दिले त्याचे पण. पहिला सांगितले असता तर तिकडून विकत घेतले असता बावला घरी खेळत बसते वाघ फाईट. हे मावरचं गाणं, मावरचं गाणं. नाखवा बर्फांचा नाही ताजा आहे ताजा. होरी जरा चिलकर कमॉन. अंडा कलसी मी घेते गादा मी लग्नाला. पानी है याच्यात पानी है खरं पानी है. आणि आज आप देख सकते हैं अभी आज हम बिलिंची नागिन निघाली. ऐसे सांप बड़े जहरीले होते और आज हम रेस्क्यू करने वाले बड़े सांपों का. और या सापाचे पण 800 रुपये दिले. और आप देख सकते हैं ऐसे सब बड़े रहे और ये मार रहा है, हाथ पे काट रहा है सांप. अभी हमारे को डंडी से ही काम करना पड़ेगा. ये मार रहा है भीम की से. हरिन बिरिन को उसकी सेना आई है, भीम सेना. और बाहुबली के जितने भी सब आदमी लोग. पुढे जा सगळी माणसं पुढे आहेत भीमचे. कोकाटेल्स हे आपल्या आमच्या विरारला पण आहेत. आमचं सिद्धू पालायचं आहे. शिकारीवरती कोणतरी आलेले आहे. आपल्या पण त्यांना एवढीशा जागेत ठेवलं आहे. फिरणार गोष्टी काय तेवढी जागा त्यांना केवढी पैसे द्यायचे बाकी आहे म्हणून आता माझ्यावर अटॅक करणार का. ओ बिबटे अरे आम्ही पैसे त्याचे दिले त्यांना हुसकवाचे. लाडो नाही कुचू करू का. बबी पिसडला तो. हॅलो आता बाई याचेच तर पैसे दिले नाही. तू असं करून दाखव आम्हाला काय काय. पिझ्झा काय केला साईडला आमच्या बरोबर गद्दारी इथे कुठे आमच्या बरोबर वरती बघ आमच्या बरोबर गद्दारी चालू. तुम्ही काय रे पैसे दिले ना मी. नाचा ए बिल्लू हे नाचा. ए तुला एवढा राग आलेला का त्या दिवशी जेवण नाही दिलं हा इकडे येऊन बसला. इकडे येऊन भरपूर गाईस आहे. जेसीबी पण आहे. अम्मोज एवढे धावतात बघायला लागेल. मम्मज हा इंदकेश्वरी मारायला लागेल आपल्याला. गाईस तुम्ही बघू शकता इकडे केवढे सारे गाईस आहेत. गाईज आहे हिंदकेसरी मथुर. वॉइस बंद करायची फेमस. हो तू ये नको टाकू राहुल दादाचं वगैरे. आणकुले माकडाला काय वाटतंय बघ ईशा तीन आहे. हे बघ तोंड एकाच इथे आहे. त्यांची कुठली तरी प्रक्रिया चालू आहे मला वाटते. जबाबदारी चालू त्यांची. तो बघ तोंड बघ हे तीन आहे. बघा ऑब्झर्व करा मी काय चालू आहे. बाहेर निघलाय का बघ कुठे पहिला. रसल वायपर.
भाई एक भी मोबाईलच्या कव्हरवाले वाला. जरा नाच तर काही आम्ही आलेले आहेत हॉटेलमध्ये नाश्ता करायला. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, आम्ही आत्ता खायला लागलो. विकीला एवढी भूक लागली आमची वाट पण चालू केलं. आणि बघा विकी बघा माझं अरे याला बोलतात भाईचारा. लाज वाटायला पाहिजे तुला लाज. त्याने विचारलं पण नाही आम्हाला का भाई काय खायचं का, तो डायरेक्ट त्याला ऑर्डर दिली खायला चालू केलं. हे बघा सगळे बसल्यात. त्यांची काल जिरली तू मागितला का ऑर्डर केला का? तर आम्ही आलो होता कॅलिंगेट बीचला. आम्ही आलो कॅलिंगेट बीचला चालल्यात आम्ही. म्हणजे भाईची ड्रेसिंग बघा. भाईने सकाळी वेगळा घातला, आता वेगळा. भाई दोघांनी खर्च केला. भाई अखिने खर्च केला भाई. बघू शकता ऍक्च्युअली मध्ये मच्छर चावत होते म्हणून मी ना त्याच्यासाठी आणलेलं. मच्छर चावायला नाही पाहिजे म्हणून मच्छर झाली. आणि लोक बोलले का बीचवर जाम मच्छर आहेत म्हणून मच्छर झाले आणले. आपली सेम ड्रेसिंग आहे. बाकी सगळ्यांनी कपडे बदललेत. बाय काजू 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 सोमनाथ काजू होलसेल. तर चला आता आपण मला बीचवर जाऊया. बस पार्किंगला लावली, बीचवर जाऊया आणि मग भेटूया. वैभव वैभवाने पण तीच ड्रेसिंग ठेवले. नाही सॉरी ड्रेसिंग चेंज केली. सकाळी ऑरेंज होता ड्रेसिंग लगेच. बाय ऐकत नाही बाय. चला जाऊया, भेटूया, जाऊया आणि मजा करूया कॅलिंगेट बीचला. तर बीच जवळचं हे पूर्ण एरिया. आमचा क्लब आहे, आमचा क्लब किंग्स मेकर. सुनीता, वनिता, अनिता